ती त्यांच्या नेतृत्वाला भरवलेली आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा ते एक चांगला महाराष्ट्र घडवतील असा एक आम्हाला आत्मविश्वास आहे, खात्री आहे. त्या विश्वासापोटी मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2004 ते 2009 पर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केले शिवसेनेमध्ये आणि त्यावेळेपासून माझा शिंदे साहेबांचा परिचय आहे. शिंदे साहेबांची कामकाजाची दाटी, शिंदे साहेबांचा तो जनतेबद्दल सर्वसामान्याबद्दल आणि गोरगरिबांसाठी असलेला जो एक त्याची तळमळ जिव्हाळा मी जवळून पाहिलेला आहे. त्या काळात मी राणे साहेबांबरोबर आम्ही बंद केला आणि शिवसेनेतून थोडं बाजूला गेलं. त्यावेळेस मला समजून सांगायचं काम सुद्धा त्यावेळेस शिंदे साहेबांनी केलेलं आहे. पण त्यावेळेची परिस्थिती जरा वेगळी होती. आता त्याचा या ठिकाणी बहु त्यांना मला थोडस उचित वाटत नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये असलेलं राजकारण किंवा बाकीच्या परिस्थितीवरती करायचे नाही तेही चांगले आहे. पण त्या सर्वसामान्यांना उपेक्षित युवकांना, बेरोजगार युवकांना, राष्ट्रवादी महिलांना बेरोजगार आहे त्यांची लाडकी भाऊ म्हणून दिले जातात आणि त्यांच्या कार्याचा जो आवाका घेणे त्याची क्षमता आहे त्याला आम्ही सगळे जिल्ह्यातील शिंदे साहेब असतील, आमचे शहाजीराव पाटील असतील आणि अनेक बरेचसे मला वाटतं कोण्या दिवसात प्रवेश करणारी मंडळी ती त्यांच्या नेतृत्वाला भरवलेली आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा ते एक चांगला महाराष्ट्र घडवतील असा एक आम्हाला आत्मविश्वास आहे, खात्री आहे. त्या विश्वासापोटी मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता काही मोठी जबाबदारी अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये मी आता माझ्याबरोबर असताना ज्यांनी पक्षात प्रवेश केला तुम्हाला मेहते साहेब असतील, पाटील असतील, आम्ही पक्षाची बांधिलकी करण्यासाठी आता सध्या आम्ही कुठे जरी पदावर नसतो पण आपण पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही 100% वेळ देणार आहोत, रात्रंदिवस फिरणार आहोत, युवकांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि ज्या समाजामध्ये ज्यांची गरज आहे अशांना तिथं तुम्हाला सांगतो आम्ही समाजाच्या पुढे उपस्थित करणार आहोत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या हातून समाजाची जनतेची सेवा करून पक्ष मजबूत करण्याचं काम मग ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ज्याही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये पक्षाला ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहे. आमची आणि इलेक्शन हे दोन्ही एकाच वेळ जवळ आलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी निश्चित कुठेही कमी पडणार नाही. त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.